नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. शिवपुरा चांगे बुवा, वाकवली गजानन बुवा, कविराज माझे, कविराज माझे. नडगवा गोपी नामदेव वजबुवा, गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंग बली की जय. गण धाव रे मला पाव रे, गण धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. काय पाडून देऊ? बदलावा मी स्वतः पाड. आपण आता गणपती बाप्पाला घेऊन आलोय कशाला आणि इकडे आई मोदकची तयारी करते. सारण तयार आहे, सारण तयार आहे, फक्त मोदक करायचे बाकी करायचे बाकी आहे. आणि आम्ही सगळे रेडी आहोत. हे बघा मी पण रेडी आहे. कशी दिसते सांगा. आमचे गणपती बाप्पा एक वाटी टाक. एक वाटी. आईने पण इथं नवीन साडी घातली आहे. कुठे वाटी? साखर. घातलंय ना. आणि इकडं ही सगळे तिथं बाजूला काय तिकडं डेकोरेशन. हे बघा आमचं डेकोरेशन. इकडे तयारी झाली आहे. हे पप्पा बंडीवर फिरतोय. आता दादा साखरदार आहे. आपण काय करत आहोत. 4-5 इलायची, त्याच्यावरती थोडीशी साखर एक वाटी, नंतर फिरवायचं घर 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 फिरवायचं. खूप आवाज येणार सारगात टाकायचं. याच्यात टाकायचं म्हणून ते करतोय मी, नाही तर कशाला करू. ते सगळं आपण बसणार. मग काय आपण नाही दादा काय बोल. इथं केळी आहेत आमची. अजून काय दाखवू बाई, अजून काय दाखवू. इकडे चाय पिते. उपवास आहे ना म्हणून. हे आमचं स्टोरेज रूम काय दिसणार नाही तुम्हाला, तरी मी तुम्हाला दाखवते. हे नारळ, हे आमचे पॅकिंग. तिकडं कोयता ठेवलाय. बघा आता बनवत आहोत. साईड प्लीज साईड. बघा कसं दिसतंय सांगा. सुंदर दिसतंय. मोदक आमच्या इकडे खूप भारी वाटतात, पण मला नाही. ही मेन गोष्ट. इकडे दादा काय माहिती काय शोधतो. काय शोधतोय. मला पेर खायचं होतं. पेर मध्ये बघा मी गोला गोलाच करते ना. याच्यामध्ये काय व्हिडिओ बनवणार. बट तरी हे बनवते गोला, मी बनवतोय त्याचं सपाट करून नंतर आईला देतो. आई नंतर नवीन कोळ्या काय काय म्हणतात त्याला, नेवऱ्यांचे काय पाडते, मुरड घालते. आणि नंतर थोडेसे मोदक बनवते. त्यानंतर ते बाकीचं तिकडं ठेवलंय शिजवायचं. हा मेन प्रोसेस.
बघा आईने नवीन काहीतरी यूट्यूबवरती बनवून बघितले. थांब फोकस करूया. एक फ्लावर मोदक. चला आता जातोय आमच्या मेन गावाच्या मंदिरात, महालक्ष्मीच्या मंदिरात. आणि महालक्ष्मी मंदिरात कुठलं गावदेवी मंदिरात. आणि सकाळी जायला भेटलं नाही कारण की पाऊस भरपूर होता. पाऊस थोडासा उमटलाय. जाऊ आरामात. हे आमच्या गावातली एक छोटीशी गुट्टा. ही पायवाट आहे ॲक्च्युली, बट फिरून जाण्याचा रस्ता मोठा आहे. बट आता छोटीशी पायवाट आहे, तर छोट्या पायवाटून शॉर्टकटने जाऊया. नेहमी आमच्या गावात ढोल ताशा आणि पथकचं असतं, ते आमचे ढोल ताशा आहेत. पण यावर्षी डीजे मागवला आहे. सो डीजे वाला थोडंसं
पण विसर्जन बाकी आहे. तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना एका लाईनीत ठेवतात जे सगळे गणपती आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची पूजा अर्चा करून नंतर विसर्जन करतात. आणि ही नदी आहे तर त्याचे थोडेसे क्लिप्स बघा. तर 7 दिवस गणपतीचे संपलेत. आता जाऊया घरी. बॅगा घेतल्या म्हणून मी चाललो पहिलं आमच्या गावापासून कोल्हापूर बसने आणि मग महालक्ष्मी एक्सप्रेस डायरेक्ट टू ठाणे. गाडी तर आली आहे, हळूहळू जातोय. चलो. हा आमचा वानेवाडीतला डॉगेश, तो आम्हाला सोडायला चाललाय शाळेपर्यंत. मध्ये गायब होतोय इकडे तिकडं. हा बघा. सो प्लीज सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करा, वॉट एव्हर.